गुड मॉर्निंग टू ऑल. या इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आणि हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य जे आहे ते आपण बघत होतो. त्या वैशिष्ट्यांमध्ये आपण हडप्पा संस्कृतीचं नगर नियोजन बघितलं, नगर नियोजनातली वैशिष्ट्ये बघितली आणि त्या खालोखाल आपण सगळ्यात महत्त्वाचा जो उपघटक त्यातले मानले गेले, तो सामाजिक तंत्राचा किंवा सामाजिक घटकाविषयी आपण बोललो. तिथला समाज कसा होता, कोणत्या वर्गांमध्ये तो विभाजलेला होता. त्यानंतर आर्थिक तंत्राविषयी आपण चर्चा केली, की त्यांची अर्थव्यवस्था जी आहे, ती कोणकोणत्या उद्योगांशी निगडीत होती, त्यांचा व्यवसाय काय होता ते आपण बघितलं. त्यानंतर सांस्कृतिक अंगातली काही घटके जी आहेत, ती घटके आपण तिथे घेतली आणि त्यामध्ये आपण धार्मिक घटकाचा सुद्धा जो एक अंतर्भाव होतो, तो सुद्धा आपण अभ्यासला. तर साहजिकच आहे, तर मी या घटकांविषयी बोललेलो आहे. उर्वरित बाकीचे घटक जे आहेत ते सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चरला घ्यायचे आहे. तर इथे मी पहिल्यांदा या सगळ्या जे मुद्दे तुम्हाला मी सांगितले त्यांचा एक रिकॅप घेणार. त्याचा आढावा पुन्हा एकदा घेणार आणि त्यानंतर आजचं लेक्चर जे आहे, ज्या मुद्द्यावर मी फोकस केलेला आहे, त्याविषयी सुद्धा तुम्हाला आपण चर्चा करूया. तर त्याचकरता मी तुम्हाला माझी स्लाईड जी आहे ती शेअर करतोय. ती तुम्ही बघा. तुम्ही ती नोट डाउन सुद्धा करू शकता आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला हडप्पा संस्कृतीचा जो घटक आहे, तो अगदी चांगल्या पद्धतीने समजायला मिळेल. तर हडप्पा संस्कृतीचे विविध घटक आणि ठळक मुद्दे जे आहेत ते आपण बघत होतो. तर यातला अ, पहिला मुद्दा जो आपण घेतला होता मागील तासिकेला, तो म्हणजे शहर आणि नगर नियोजनातील ठळक मुद्दे. शहर आणि नगर एकच शब्द आहे. यांच्या नियोजनातले ठळक मुद्दे जे आहेत ते हडप्पा संस्कृतीतले आपण ते बघितले होते. ते अर्थातच प्रथम आणि द्वितीय शहरात त्याची विभागणी केलेली होती. त्यानंतर या संपूर्ण शहरातले जे रस्ते आहेत ते महामार्ग स्वरूपामध्ये होते, म्हणजे हायवेज ज्याला म्हणतो आपण त्या स्वरूपातले ते होते आणि एकमेकांना ते काटकोनामध्ये छेदत होते. ज्यामुळे काय व्हायचं, की अगदी चांगल्या पद्धतीने ते शहर जे आहे ते सिच्युएटेड करण्यात आलेलं होतं. तर इथे काटकोनी आकारामध्ये असणारे रस्ते हे त्या शहराचं मुख्य लक्षण होतं. या काटकोनी रस्त्यांमुळे काय झालं, की घर आणि इमारती ज्या आहेत त्या शहरातल्या त्या नियोजित होत्या. म्हणजे किती बाय किती फुटावर, किती बाय किती अंतरावर घर असावं महामार्गाच्या, त्याचं दार कुठे असावं, त्याच्या खिडक्या कुठे असाव्यात आणि ते किती मोठं असावं आणि ते अतिक्रमित घर असू नये रस्त्यावरचं, या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या संपूर्ण शहर नियोजनामध्ये आपण बघितलेलं आहे आणि याची तुम्हाला मी चित्र सुद्धा दाखवलेली आहेत. तर आजच्या शहरांमध्ये ज्या सुविधा असतात, त्या आपल्याला 3000 वर्षापूर्वीच्या शहरांमध्ये दिसून येतात. त्यानंतर या शहरातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महास्नानगृह, जे 180 लांब आणि 108 रुंद या प्रमाणामध्ये होतं आणि ज्याला आपण स्विमिंग पूल म्हणू असं सध्या या कालखंडात. तर अशा पद्धतीचं स्नानगृह जे आहे ते तुम्हाला मोहनजोदडो, हडप्पामध्ये सापडतं. त्यानंतर इथे धान्याचे कोठार सुद्धा सापडतात, कारण की शेती आणि व्यापार हा सगळ्यात महत्त्वाचा तिथला व्यवसाय आहे आणि त्या दृष्टिकोनातून धान्याचे कोठार असणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर सामुद्रिक व्यापारासाठी जहाजाची एक गोदी जी आहे, जी लोथलला सापडली, जी तुम्हाला मी दाखवलेली आहे, ती सुद्धा आपण बघितली. सांडपाण्याची अतिशय चांगली व्यवस्था जी आहे, ते या शहरांमध्ये मेंटेन झालेली होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तेव्हाच्या काळातलं हे उत्तम असं शहर होतं, की जे शतकांच्या पलीकडचं आहे. तर सध्या आपण सांडपाण्याची व्यवस्था जी बघतो, त्याचं एक प्रामुख मागोवा जर आपण घेतला, तर तो हडप्पा काळापर्यंत येऊन ठेपतो. तर ही एक चांगली व्यवस्था त्यांची होती. सार्वजनिक विहिरी सुद्धा तिथे होत्या आणि प्रत्येक घरामध्ये सुद्धा विहिरी होत्या उपयोगी केल्या जाणाऱ्या, त्या इथे बघितल्या. त्यानंतर या रस्त्यांवर जे महामार्ग होते, त्यांच्यावर तुम्हाला स्ट्रीट लाईटची सुद्धा सुविधा इथे त्यांनी केलेली होती. तर अशा पद्धतीने दिवा बत्तीची सुविधा त्यांनी जी केली, अर्थातच तेलाचा दिवा त्या कालखंडामध्ये वापरला जात होता आणि आजच्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हाच्या कालखंडात. तरी सुद्धा ही आयडिया स्ट्रीट लाईटची असणे फार त्या कालखंडातलं महत्त्वाचं लक्षण मानलं गेलं. त्यानंतर या नगरामधले जे स्थापत्य आहे, म्हणजे आर्किटेक्चर आहे, म्हणजे घरं जी आहेत, त्यांच्यामधलं वैशिष्ट्य काय आहे, तर ही सगळी मातीच्या विटांचा प्रयोगाने केलेली होती. मातीपासून जी वीट आहे ती भाजल्या जायची आणि त्या विटींचा आकार फार मोठ्या प्रमाणात होता, जसं मी तुम्हाला एकदा मागे दाखविलेलं आहे. तर अशा विटा ज्या आहेत त्या आपल्याला 3000 वर्षापूर्वीपासून आपण वापरतोय. आताची जी वीट आहे आणि जी हडप्पा काळातली वीट आहे यातला खूप मोठा फरक आहे.
आत्ताची वीट ही अगदी हलकी स्वरूपात आणि छोट्या स्वरूपातली असते आणि बांधणीला अधिक चांगली असते ती. पण तेव्हाची वीट जी होती ती थोडीशी भारी भरकम असायची. तिचा आकार होता, तिला वजन होतं आणि ती ज्या पद्धतीने बनली जायची ती कच्च्या मातीच्या विटांचा प्रयोग तेव्हा तिथे होत असावा. तर हा असा एक फरक आहे. त्यानंतर या भिंती पोतण्यासाठी चुनखडीचा वापर होत होता. कारण की आजच्याप्रमाणे तेव्हाच्या कालखंडामध्ये सिमेंट्स नव्हतं ना. तर इथे चुनखडीचा वापर जो आहे, हा विटांमधली जी एक जोडणी राहते, त्यासाठी वापरला जात होता. त्यानंतर ह्या सगळ्या ज्या इमारती होत्या, घरं जी होती, ती रेखीव आणि प्रमाणबद्ध होती. म्हणजे प्लॅन ते असायचं. सगळं प्लॅनिंग त्यामध्ये असायचं. जसं मी आधी पण सांगितलं, की किती प्रमाणामध्ये घरं तिथे असणार. त्यानंतर इथे तटबंदी असलेला किल्ला आणि गडीवजा एक मोठं गृह जे आहे, इमारत जी आहे ती सापडली आहे. तर ही इमारत बहुधा तिथला मुखिया जो आहे किंवा मुकादम जो आहे, जो प्रामुख्याने असू शकतो, त्याची ती असू शकते. कारण की हे परंपरेने चालत आलेलं आहे, की जी एक अधिकारी असणारी व्यक्ती असते, ती एका मोठ्या घरामध्ये नेहमी राहतच असते. तर हे खऱ्या अर्थाने एक लक्षण मानलं गेलं. त्यानंतर महास्नानगृह तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याची बांधणी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. धान्याच्या कोठाराविषयी सुद्धा आपण बोललो आणि सार्वजनिक विहिरीविषयी सुद्धा आपण बोललेलो आहे. त्यानंतर यातला सामाजिक मुद्दा जो आहे, जो तुम्हाला विचारला जाईल 4 मार्कासाठी, तर त्यातले हे मुद्दे आहेत, की हा संपूर्ण समाज जो आहे हडप्पा काळातला, हा शेतीच्या आधारित असणारा समाज होता. अर्थात शेती करून हा समाज जो आहे, तो आपला उदरनिर्वाह करत होता. तर शेतीचे प्रथम साक्ष जर आपण म्हणायला जाऊया, तर हे हडप्पा काळातच आपल्याला मिळतात. म्हणजे तत्कालीन कालखंडात इतर संस्कृती जी होती, म्हणजे मेसोपोटेमिया म्हणजे इराक या ठिकाणी जी संस्कृती त्या हडप्पा कालखंडाच्या बरोबरीने होती. त्याला मेसोपोटेमियन संस्कृती असं म्हणतात. तर तिथे तुम्हाला हे शेतीचे पुरावे सापडतात. त्याच खालोखाल मग किंवा त्याच अग्रक्रमाने आपण हडप्पामध्ये सुद्धा हे शेती होत असलेली लक्षणे मांडतो. जिथे आपल्याला गुजरातमध्ये कालीबंगन इथे एक नांगरलेलं शेत सापडलेलं आहे. त्या प्रक्रियेतून तुम्ही लक्षात घेऊ शकता, की हा समाज जो आहे शेतीवर आधारित होता. त्यानंतर शेतीतून जे उत्पादन होतं, ते उत्पादन स्वतःच्या दृष्टिकोनात वापरल्यानंतर उर्वरित उत्पादन जे आहे, धान्य जे आहे, त्यांचा व्यापार हे लोकं करायचे आणि त्यामुळे समुद्री जहाजं जे आहे, ते तुम्हाला इथे दिसतात. तर हा व्यापारी आणि असा संपन्न प्रभुत्वशाली वर्ग होता, व्यावसायिक असा वर्ग होता, की जो या शहरांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसून येईल आणि म्हणूनच ही शहरं तुम्हाला श्रीमंत अशी शहरं दिसून येतात. तर इथे व्यापारी वर्गाचं प्रभुत्व तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर इथला सत्ताधीश वर्ग कोणता होता, काय होता याविषयी तर माहिती नाही. पण या सत्ताधीश वर्गाचं तिथे उपस्थिती असावी एक लक्षण मानलं गेलं. त्यानंतर कारागीर वर्ग तर हा तिथला प्रामुख्याचा वर्ग होता. कारण की जे भांडे तुम्हाला मी दाखवले, जे अलंकार मी तुम्हाला दाखवले, जी शस्त्र मी तुम्हाला दाखवली, ही सगळीच्या सगळी जी आहे, हा कारागीर वर्ग जो आहे निर्माण करत होता. त्यामुळे हा कारागीर वर्ग तिथे होता. त्यानंतर कामगार वर्ग सुद्धा तिथे तुम्हाला दिसून येईल, की जो कामगार वर्ग कदाचित शेती आणि व्यापारामध्ये लागत असावा, जसा आज लागतो आपल्याला कामगार वर्ग. तर मोठमोठे जे उद्योग तिथे होते हडप्पा काळातले, ते तुम्हाला या प्रक्रियेमध्ये दिसून येतात, की कामगारांच्या आधारावरच ते होत असेल. शेतमजूर वर्ग सुद्धा तिथे असावा, कारण की शेती जर होत असेल, तर शेतमजूर लागतच असतात. तर या प्रक्रियेतून आज ज्या परिस्थितीत आपण आहोत, त्या परिस्थितीत हडप्पा काळातील लोकं सुद्धा या वर्गाला तिथे उपस्थित करणारे होते. त्यानंतर हा जो समाज जो आहे, हा 3000 वर्षापूर्वीचा समाज आहे आणि तो एक साक्षर समाज होता, असं आपल्याला दिसून येईल. शिक्षित तो समाज होता. कशावरून? तर जे सील्स आपल्याला सापडलेले आहेत, म्हणजे मुद्रा ज्या सापडल्या आहेत आपल्याला, त्या मुद्रांवर जी एक चित्रलिपी कोरलेली आहे, त्या चित्रलिपी कोरण्यावरून आपल्याला हे लक्षात येतं, की हा एक समाज जो होता, हा साक्षर समाज होता. लिहिणं, वाचणं जे आहे, ते खऱ्या अर्थाने ते व्हायचं. आता त्यांची भाषा कोणती होती, तर हे आपल्याला माहीत नाही. कारण की भाषेसाठी तो व्यक्ती आपल्याला लागतो, की जो ती भाषा बोलतोय. तर या समाजातला कोणताही व्यक्ती आता 3000 वर्षानंतर इथे जिवंत नसल्या कारणाने हा व्यक्ती फक्त किंवा ही बोली जी आहे ती विस्मरणात गेलेली आहे. ती आपल्याला सापडत नाही. परंतु त्या चित्रलिपीवरून मात्र हा एक साक्षर समाज होता हे आपण म्हणू शकतो. मातृसत्ताक पद्धती मानणारा हा एक समाज असावा, असा कयास बऱ्याचशा अभ्यासकांनी इथे लावला. कारण ज्या देवींच्या मूर्त्या इथे सापडल्या आहेत किंवा स्त्री मूर्त्या इथे सापडल्या आहेत,
मोठ्या प्रमाणामध्ये. त्यावरून हे स्त्रीपूजक लोक होते असं म्हटलं गेलेलं आहे. तर आदिम समाज जर आपण म्हणूया, आदिम समाज म्हणजे प्राचीन समाज जो आहे संपूर्ण मानवीय जातीचा, त्याच्यामध्ये मातृपूजा ही सर्वमान्य होती. त्यामुळेच इथे अभ्यासकांनी मातृसत्ताक पद्धती सुद्धा या मूर्त्यांद्वारे इथे होती असं सांगितलं आहे. त्यानंतर हा जो समाज जो आहे हा एक शहरी समाज होता. अर्थात सिटी कल्चर असणारा तो समाज होता. म्हणजे आपण जसं ग्रामीण कल्चर म्हणजे ग्रामीण भागातली संस्कृती आणि शहरी संस्कृती यामध्ये जसा भेद आहे सध्याच्या काळात, तसाच भेद इथे सुद्धा होता, की हे जे हडप्पा आणि मोहनजोदाडो जे तुम्हाला ठिकाणं सापडलेली आहेत, ती मुळातवे शहरी आहेत. म्हणजे ती नगर आहेत मोठमोठाली. ते गाव नाही आहेत. तर त्यामुळे इथे राहणारा समाज हा शहरी समाज होता, असं एक म्हटलं गेलेलं आहे, निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. तर शहरांमध्ये जे एक वेगळेपण राहतं, तसं वेगळेपण त्या कालखंडामध्ये सुद्धा होतं गावापेक्षा. त्यानंतर आर्थिक घटकातील ठळक मुद्दे जे आहेत, ते इथे मी काही तुम्हाला स्पष्ट केली. पुन्हा एकदा आपण याचं रिपिटेशन करू, की कृषी आधारित त्यांची अर्थव्यवस्था होती. म्हणजे शेतीच्या आधारावर इतर सगळे उद्योग जे आहे, ते फुलले आहेत. त्याच्यावर त्यांचं सगळं रोजगार चालू आहे. त्यानंतर जो व्यापार चालतोय, तो सगळा याच्यावर कृषी आधारितच आहे. तर ही अर्थव्यवस्था जी आहे, ती आजच्या आपल्या भारतीय पद्धती किंवा जागतिक स्तराप्रमाणे कृषीवरच आधारित होती. तर हे त्याचं प्रमुख लक्षण आहे. व्यापारात सुद्धा इथे या संस्कृतीमध्ये जबरदस्त महत्त्व होतं आणि त्याचं लक्षण जर आपण म्हणायला जाऊया, हे शहरांची भरभराट जी आहे, ती या व्यापारावरच झालेली आहे. त्यानंतर हा समाज जो आहे, हा पशुपालनात सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायचा. अ, अर्थातच जे आपल्याला मुद्रा सापडलेल्या आहेत, त्या मुद्रांवर जे पशु तुम्हाला दिसून येतात, तर त्यावरून हे एक कयास काढण्यात आला, की हे पशुपालक सुद्धा होते. आणि या पशुपालनामध्ये मग विविध प्राणी जे आहेत ते पाळले जात होते. तर दुधाचे प्रकार जे आहे ते तुम्हाला या अन्नामध्ये मिळून जातात. तर त्यावरून सुद्धा पशुपालनाला एक चांगलं महत्त्व त्या कालखंडात होतं असं आपण बघूया. तर मांसभक्षण हे तेव्हाच्या कालखंडामध्ये सुद्धा मान्य होतं. त्यानंतर या आर्थिक व्यवसायातलेच इतर मुद्दे म्हणजे व्यवसाय आणि उद्योगधंदे. यामध्ये स्थापत्य रचना आहे म्हणजे आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणूया, इमारतीची बांधणी, सुतारकाम आहे, लोहार काम आहे, वस्त्रोद्योग आहे, कुंभार काम आहे, वीट निर्मिती प्रकल्प, चर्म उद्योग अर्थात चामड्याचा उद्योग, जहाज निर्मिती. आता अर्थातच हे जहाज निर्मिती जी आहे, ही जहाज निर्मिती लहान-लहान जहाजापासून असायची. म्हणजे आजकालचे जहाज जे इतके मोठ्या प्रमाणातले आहेत समुद्रातले, तसे नव्हते. पण लहान होड्यांप्रमाणे ते होते. तर गवंडी काम इथे आहे. शंखशिंपल्यांची अलंकार निर्मिती करण्याचा उद्योग इथे मोठ्या प्रमाणात भरभराटीला आला होता. त्याचबरोबर मग खेळणी उद्योग सुद्धा आहे. मोठमोठे टॉयज मी तुम्हाला दाखवले आणि मासेमारीसाठी सुद्धा हा एक प्रामुख्याने व्यवसाय होता. त्यानंतर इथली मुद्रा जी आहे, ती चलन जी आहे, ती एक मातीपासून बनवलेली छापयुक्त चित्रमुद्रा आहे. मातीपासून ती बनवायची आणि त्याच्यावर छापा मारला जायचा आणि हा जो छापा आहे, हा कुठल्या ना कुठल्या चित्राचा असायचा. तर ही ती चित्रमुद्रा जी आहे, ही मी तुम्हाला दाखवलेली आहे. ती तुम्ही पुन्हा एकदा ऑनलाईन बघू शकता, जर तुम्हाला बघायची असेल तर. तर अशा पद्धतीने एक अ, अ, देवाण पद्धतीचं जर आपण एक लक्षण म्हणूया, तर ही चित्रमुद्रा तिथे असू शकते. म्हणजे वस्तू पद्धत आणि त्यानंतर ही चलनाची पद्धत म्हणजे ज्याला आपण कॉइन्स म्हणतो किंवा मुद्रा म्हणतो, तर ही पद्धत यांनी स्वीकारलेली होती, असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर याचा धर्म काय होता किंवा हे समाजातले लोकं कोणत्या धर्माला प्रामुख्याने मानायचे? हा प्रश्न बऱ्याचशा कालखंडापासून चर्चीला जातो. तर त्याचं एक प्रमुख लक्षण जर आपल्याला या समाजामध्ये शोधायचं असेल, तर आपल्याला तिथे जे उत्खननामध्ये सापडलेल्या गोष्टी आहेत त्यावर फोकस करावं लागतं. तर इथे जसं मी आधी पण म्हटलं, की इथल्या उत्खननामध्ये हडप्पा आणि मोहनजोदडोच्या ज्या स्त्री मूर्त्या सापडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यातून हा समाज एक मातृपूजक किंवा स्त्री देवतांचं अस्तित्व मान्य करणारा तो समाज होता. आता स्त्रियांचं एकूण अ, पूजेच्या मध्ये स्थान तिथे होतं. स्त्रियांना देवत्व तिथे होतं. तर या प्रक्रियेतून तुम्हाला हे निष्कर्ष काढावा लागेल, की हा मातृपूजक समाज होता, की जो खऱ्या अर्थाने तिथे स्त्रियांना एक प्रथम स्थान देणारा समाज तो होता. आजचा समाज जो आहे हा पितृसत्तात्मक समाज आहे, ज्याला पुरुष प्रधान संस्कृती असं आपण म्हणतो. म्हणजे आजच्या समाजामध्ये पुरुषांना प्रथम स्थान होतं. पण आधीच्या कालखंडामध्ये स्त्रियांना प्रथम स्थान होतं. स्त्रीचं महत्त्व मान्य केलं जात असायचं. तर इथे जे आपल्याला उत्खननामध्ये मूर्त्या सापडल्या आहेत, त्यावरून या समाजाविषयी भाष्य करण्यात आलेलं आहे.
आता असं असेल किंवा नसेल हे माहीत नाही. पण ज्या मूर्त्या ज्या सापडल्या त्या स्त्रियांच्या असल्या कारणाने खऱ्या अर्थाने हा एक स्त्रीपूजक, मातृपूजक समाज असावा, असं एक निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला. त्यानंतर इथे वृक्षपूजा जी आहे ती मान्य होती. अर्थातच जी मुद्रा सापडलेली आहे तिथे त्या मुद्रेवर, एका मुद्रेवर एक 2 वृक्ष काढलेली आहेत. त्याच्यासमोर त्या वृक्षांच्या समोर काही माणसं जी आहेत ते दंडवत घालत आहेत, नमस्कार करत आहेत आणि त्या वृक्षांच्या वर एक स्त्री सम आकृती कोरलेली आहे. तर यावरून वृक्षपूजा या लोकांना मान्य होती, असं आपल्याला तिथून बघता येतं. त्यानंतर पुष्पपूजा सुद्धा इथे मान्य होती, असं सुद्धा आपण म्हणूया. एकतर ज्या मुद्रा सापडल्या आहेत, त्यावर बऱ्याचशा पशूंची चित्र काढलेली आहेत. दुसरी गोष्ट इथे पशूंना त्यामुळेच फार महत्त्वाचं स्थान होतं असं मानलं जाऊया. तर आज आपण बघूया, की शेतीच्या दृष्टिकोनातून बैलाची पूजा आपण जी करतो, तर ती का बरं करतो? कारण की आपण ऋण मानतो त्या बैलाचं शेतीच्या दृष्टिकोनातून. तो आपला सखा असतो. तर इथे सुद्धा ही एक भूमिका आली त्या मुद्रेवरून, की पशूंना ज्याप्रमाणे याच्या मुद्रेवर स्थान आहे, याचा अर्थ पशूचे सुद्धा पूजन इथे केले जात असावे. तर हे एक लक्षण आहे. त्यानंतर बळीची प्रथा इथे होती. मग ही जी बळीची प्रथा आहे, ही प्राण्यांचे बळी आणि प्लस मनुष्य बळी सुद्धा इथे होती. तर आता बळी कशासाठी दिला जात असतो? तर हे बळी जे असतात, हे तुम्हाला एखाद्या देवतेला अर्पण करणार असतं. म्हणजे प्रसाद म्हणून किंवा त्याचं अ, अर्पण करण्याचा तो प्रक्रिया असतं. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, की हडप्पा काळामध्ये बळी देण्याची प्रथा होती. तसे लक्षणं सापडलेले आहेत. तर इथे प्राण्यांना जितक्या प्रमाणामध्ये बळी दिलं जायचं, त्या प्रमाणामध्ये नरबळी जो आहे, म्हणजे मनुष्य बळी जो आहे, तो सुद्धा दिला जायचा. कारण एक मुद्रा जी आहे, ती सापडली अशी, की ज्यामध्ये एक व्यक्ती खाली मान घालतोय आणि त्याच्या बाजूला जो एक उभा असणारा व्यक्ती आहे, त्याच्या हातात एक मोठा सुरासारखा एक शस्त्र आहे, जो तो चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यावरून लक्षात असं की इथे नरबळी सुद्धा दिला जात असेल. आता त्या व्यक्तीला कदाचित शिक्षा दिली जात असेल, पण इथे जर म्हणायला जाऊया, तर ते बळी सुद्धा दिले जाऊ शकतात. कारण की त्याच्या बाजूला एक यज्ञवेदी किंवा अग्निकुंडाप्रमाणे एक दिसतंय. तर इथे बळी प्रथा दिली जात असावी. त्यानंतर इथे एका मुद्रेवर एक असा मनुष्य मिळालेला आहे, की जो एका आसनावर बसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळे पशु-पक्षी, प्राणी जे आहेत ते जमलेले आहेत. तर याला आधुनिक अर्थाने पशुपतीनाथ असं म्हटलेलं आहे. म्हणजे पशुपतीनाथ हा शब्द जो आहे, हा आजचा शब्द आहे. आधीच्या हडप्पा काळात त्याला काय म्हटलं जात होतं हे माहीत नाही. पण इथे अभ्यासकांनी आपल्या सोयीसाठी याला पशुपतीनाथ म्हटलं. कारण काय? कारण की त्याच्या आजूबाजूला सगळे पशु जे आहेत ते जमलेले आहेत. तर मग हा एक आपल्या शिवसदृश्य देवता तुम्हाला दिसून येतो. म्हणजे महादेव सदृश्य असा तो देवता दिसून येतो. तर कदाचित ही पूजा जी आहे, हे पूजन जे आहे त्या काळात सुद्धा केलं जात असावं. त्यानंतर इथे स्नानाचे महत्त्व फार होते. म्हणजे या कालखंडामध्ये महास्नानगृह जेव्हा ते स्थापन करत आहेत, त्याचा अर्थ असा, की या लोकांना अंघोळीचं महत्त्व फार होतं. आणि जसं आपल्या समाजामध्ये अंघोळीला एक महत्त्व आहे, त्याच पद्धतीने या समाजामध्ये असेल कदाचित. कारण की अंघोळीला पवित्र मानलं जातं. ती शरीर स्वच्छतेची एक महत्त्वाची भूमिका आपल्या भारतीय समाजामध्ये आहे. तर आदिम काळामध्ये सुद्धा महास्नानगृहाच्या स्थापनेच्या अंती जर आपण म्हणायला जाऊया, तर या स्नानगृहांचं महत्त्व आपण अधोरेखित करू शकतो. आता हे कदाचित मनोरंजनाचे भाग सुद्धा असावे. म्हणजे जसं आपण आजकाल मोठमोठ्या शहरामध्ये स्विमिंग पूल्स बघतो. तर हे स्विमिंग जे आहे जसं शारीरिक श्रमाचं एक महत्त्वाचं साधन असतं, त्याचबरोबर ते मनोरंजनाचं सुद्धा साधन असतं. तर व्यायाम, शारीरिक श्रम म्हणजे मला व्यायाम म्हणायचा आहे. तर व्यायामाचा भाग आणि त्यातल्या त्यात मग इथे मनोरंजनाचा भाग या दोन्ही गोष्टी आजच्या शहरांमध्ये येतात. पण तेव्हाच्या कालखंडातलं जे महास्नानगृह सापडली आणि त्याच्या आजूबाजूची जे खोल्या सापडल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला इथे कदाचित त्या स्नानानंतर जे काही पूजन होत असावे कदाचित, तर त्यातून हे स्नानगृह जे बांधण्यात आले आणि प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला काही ना काही स्नानगृह दिसून येतात. याचा अर्थ काय? तर अंघोळीला इथे फार महत्त्व होतं. त्यानंतर अंत्यसंस्कार जो आहे यांचा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अंत्यसंस्काराचे 3 भाग पडतात. पहिला भाग मध्ये संपूर्ण शरीर जे आहे, जे मृत शरीर जे आहे, ते जमिनीमध्ये दफन केलं जायचं आणि त्याच्या आजूबाजूला छोटे-छोटे भांडे, अलंकार, अवजार ठेवले जायचे. तर यावरून एक लक्षण मांडलं गेलं, की मृत्यूनंतरच्या जगावर या लोकांचा विश्वास असावा.
म्हणूनच त्यांनी असे भांडे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे, अलंकार ठेवलेले आहेत. तर ही सगळी जी मान्यता आहे या पहिल्या दफनविधीची त्यांना माहीत असावी किंवा त्यांना ती मान्य असावी. मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी त्यांच्या कल्पना असाव्या. तर ही पहिली दफनविधी आहे. नंबर 2 एक आहे, की या अंत्यसंस्कारामध्ये अग्निसंस्कार सुद्धा केला जात असे आणि या अग्निसंस्कारातून मग जे हाडं जे आहेत जळालेली ती सगळी जमा करून एका भांड्यामध्ये टाकली जायची आणि ते भांडं जमिनीत पुरलं जायचं. तर ही तिथली एक अंत्यसंस्कारातली दुसरी विधी होती. तिसरी विधी त्यामधली एक अशी होती, की अर्ध शरीर जाळलं जायचं आणि अर्ध शरीर तशा तसं ठेवलं जायचं आणि अशा पद्धतीने अ, हे दोन्ही जे अर्धवट जळलेलं शरीर आणि पूर्ण जळलेलं शरीर हे सगळं शरीर एका मोठ्या भांड्यामध्ये जे म्हणजे आपलं स्टोरेजचं भांडं जसं असतं एकदम मोठ्या मातीच्या भांड्यामध्ये हे दोन्ही जे आहेत ते जमिनीत पुरले जायचे. तर अशा पद्धतीने या 3 प्रकारचे दफनविधी जे आहेत तिथे तुम्हाला दिसून येतात आणि या दफनविधीवरून त्यांचं धर्माच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहे त्या तुम्हाला कळून येतात. तर त्यांची जी काही मान्यता असेल अंत्यसंस्काराविषयी ती त्या पद्धतीने त्यांनी फॉलो केली. आता जसं आजच्या कालखंडामध्ये अ, हिंदू लोकं जसा अग्निसंस्कार करतात. अ, अ, मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकं हे दफनविधी करतात. अ, जे पारशी लोकं आहेत ते शवाला तसंच एके ठिकाणी त्यांची जी राहते तिथे शव ते तसंच ठेवलं जातं आणि मग तिथे पशु-पक्षी ते खातात ते त्या प्रक्रियेत. तर हे जे अंत्यसंस्काराचे प्रकार जे जसे आज आहे त्या प्रक्रियेतून 3000 वर्षापूर्वी त्यांचं वेगळं एक अंत्यसंस्काराविषयी मत असावं आणि ते त्यांनी केलेलं आहे. तर इथे त्यांचा धर्माचा एक दृष्टिकोन आहे. तर हा मृत्यूनंतरच्या जगाविषयीची जी कल्पना आहे ती तुम्हाला या अंत्यसंस्कारामध्ये दिसून येते. की ज्या पद्धतीने ते शवाच्या बाजूला भांडे ठेवतात, अलंकार ठेवतात आणि वेगवेगळ्या वस्तू ठेवतात. त्यावरून त्यांचं असं म्हणणं असावं, की हा व्यक्ती जो आहे, हा मृत झाल्यानंतर सुद्धा त्याला या गोष्टीची आवश्यकता पडत असावी. तर म्हणून त्यांनी ते ठेवलेले होते. तर हे उत्खननामध्ये सापडलं आहे आणि त्यावरून आपण हे सगळं बोलतोय. तर हे एक मान्यता तुम्हाला दिसून येते. त्यानंतर सांस्कृतिक जीवनातले ठळक मुद्दे आपण याच्यात बघितले, की तो समाज जो आहे, तो कोणत्या संस्कृतीतल्या घटकांशी निगडीत होता. तर यामध्ये तुम्हाला त्यांचं पोशाख घालणारा तो समाज होता. सुती आणि लोकरी वस्त्र त्यामध्ये वापरली जायची. तर हे कशावरून? तर सुती व लोकरी वस्त्रे उत्खननामध्ये सापडली आहे त्यांच्या. तर छोट्या-छोट्या प्रमाणात ती सापडलेली आहेत. पूर्ण नाही सापडली. पण त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत, जे त्यांनी घडवलेल्या आहेत, त्या मूर्त्यांवर सुद्धा तुम्हाला पोशाख दिसून येतात. त्यामुळे पोशाख हे लोकं वापरत होती. त्याचबरोबर कापसाची पहिली शेती करणारा जो समाज आहे, तो म्हणजे हडप्पा समाज आहे. याच्यावर सगळ्या लोकांनी मान्यता दिली आहे. म्हणजे पहिल्यांदा जगामध्ये जर कापूस कुठे पेरला गेला असेल, तर तो आपल्या भारतीय भूमीमध्ये इथे पेरला गेलेला आहे. कापसाची पहिली शेती करणारा हा समाज होता आणि अशा पद्धतीने कापड जो आहे तो तुम्हाला दिसून येईल इथे. त्यानंतर अलंकार बनवणारा हा समाज होता. अलंकारामध्ये मग तुम्हाला मातीचे मणी दिसतात, लाकूड दिसून येतात, सागरीय गोटे दिसतात, शंख, शिंपले आणि कास्य धातूंची पदके. हे सगळंच्या सगळं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेलं आहे. तर हे सगळं अलंकार तिथे ते वापरत होते. त्यानंतर हे आहार घ्यायचे, जी भांडी सापडली आहे आणि जे धान्य सापडलेले आहे तिथे उत्खननामध्ये, तर त्यांच्यानुसार हे त्यांचं जे एक प्रामुख्याने खाद्यान्न होतं. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ दिसून येईल, गहू दिसून येईल, मासे दिसून येईल आणि मांस भक्षण सुद्धा ते करत होते. आणि काही फळं सुद्धा ते खात असावे. कारण की काही सापडलेत साक्ष तसे आणि दूध सुद्धा ते वापरत असावे त्या प्रक्रियेतून. त्या भांड्यावरूनच आणि बाकीच्या प्रक्रियेतून ते दिसून येतं. त्यानंतर केशभूषा जी आहे ती त्यांची एक दिसून येईल तुम्हाला. ज्या मूर्त्या सापडल्या आहेत त्या मूर्त्यांवरून आहे आपण केशभूषा आपण त्यांची व्यक्त करतोय. स्त्रियांची केशभूषा ही आजच्याच प्रमाणे जर आपण म्हणालो थोड्या बहुत प्रमाणात होती. ती म्हणजे लांब केस ठेवण्याची प्रथा तेव्हा होती. पुरुष सुद्धा लांब केस ठेवायचे. त्यांची बांधणी करायचे. सगळं ते तुम्हाला त्या मूर्त्यांवरून दिसून येईल. तर हे बघण्यासाठी तुम्हाला मूर्त्या बघाव्या लागतात. त्यानंतर कदाचित हा जो समाज होता, हा नृत्यला तिथे परिश्रम देणारा किंवा परिष्कृत करणारा समाज होता, असं म्हटलं जाऊ शकतं किंवा आश्रय देणारा समाज तो होता. कारण की जी एक मूर्ती सापडली आहे, तिला बहुधा नर्तकीची मूर्ती म्हटलं गेलेलं आहे. तर आता ती नर्तकीची मूर्ती होती की दुसरी होती हे माहीत नाही. पण कदाचित नृत्याला इथे मान्यता त्यावरून देण्यात असावी, असं लक्षात येतं. त्यानंतर खेळो-क्रीडेला तर इथे सरसकट मान्यता होतीच असं वाटून येईल. कारण की तसे साक्ष आपल्याला भेटलेले आहेत.
बुद्धिबळ आणि सारीपाट तिथे सापडलेलेच आहे. आणि या खेळण्यांवरून तुम्हाला लक्षात येईल, की बुद्धिबळ आणि सारीपाट जो आहे, तो आपल्याला भारतीय परंपरेमध्ये बऱ्याच वर्षापासून आहे. म्हणजे आपण भारतीय लोकांनी म्हटलं आहे ना, की बुद्धिबळाचा निर्माता देश कोणता आहे? तर भारत आहे. तर प्राचीन काळापासून बुद्धिबळ खेळणे, साळीपाट खेळणे हे आपल्याकडे आहे. तर त्याचे साक्ष इथे सुद्धा तुम्हाला दिसून येईल. शिकार करणे हे तेव्हाच्या कालखंडातलं महत्वाचं एक अ, क्रीडेचं, मनोरंजनाचं आणि खाद्यान्नाचं साक्ष सुद्धा तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर जी विविध खेळणी आपल्याला सापडली इथे, ती मातीची होती. तर इथे मातीची खेळणी निर्माण करण्याचा एकूण जर आपण उदाहरण बघितलं, तर हा समाज जो होता, हा प्राथमिक घटकांनी तृप्त झालेला समाज होता. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजा त्यांच्या भागलेल्या होत्या आणि म्हणूनच मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून जर आपण बघायला जाऊया, तर हा मातीची खेळणी जेव्हा तर यांनी बनवली, याचा अर्थ असा, की हा सांस्कृतिक जीवनाकडे वळलेला एक समाज होता, की जो खेळणी बनवते. खेळणी कशासाठी असते? तर ती खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा भाग असतो. तर हे ते आहे. त्यानंतर चित्रकला तुम्हाला दिसून येते. म्हणजे जे पॉट सापडले आहेत, म्हणजे भांडी जी सापडलेली आहेत, त्या भांडींवर जे विविध काळ्या आणि पांढऱ्या रंगाची कलाकुसर तुम्हाला दिसून येते, जी चित्र दिसून येतात. त्यावरून हे चित्रकलेला प्रश्रय देणारा समाज होता, असं आपल्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने चित्रकला सुद्धा तिथे होती, हे आपण म्हणू. मूर्तिकला सुद्धा तिथे होती, कारण की ज्या अर्थाने ते मूर्त्या ज्या चांगल्या पद्धतीने बनवत आहेत, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की मूर्तिकला सुद्धा तिथे चांगल्या पद्धतीने आविष्कृत झालेली होती. नर्तकीची मूर्ती म्हणा, जी कॉपरची आहे. त्यानंतर मातीची मूर्ती म्हणूया आपण, ती खऱ्या अर्थाने तिथे दिसते तुम्हाला. तर अशा लहान-लहान, मोठमोठ्या मूर्त्या ज्या आहेत, तुम्हाला ज्या दिसून येतात, त्यावरून ही मूर्तिकला तिथे जिवंत होती, आपल्या लक्षात येईल. त्यानंतर यांची सगळ्यात महत्त्वपूर्ण जी बाब जी आहे सांस्कृतिक जीवनाची, ती म्हणजे चित्रलिपी. यांची जी लिपी होती, ती चित्रांद्वारे व्यक्त व्हायची. अर्थातच काय, ही चित्रलिपी जी आहे, ही त्यांच्या संवादाचा भाग होती. जसं आता मी मराठीत बोलतोय तुमच्यासोबत. मराठी ही भाषा आहे, बोलण्याची भाषा आहे, ती तुम्हाला कळते. तर त्याच पद्धतीने जेव्हा ही मराठी भाषा जेव्हा आपण कागदावर उतरवतो, तेव्हा ती देवनागरी लिपीमध्ये उतरवतो आपण. ठीक आहे. तर देवनागरी लिपी सगळ्यांना कळते आणि भाषा मराठी. तर मराठी भाषेला आपण कुठे कागदावर नमूद करताना एका लिपीचा आधार आपण घेतो. म्हणजे अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह हे जी लिपी जी आहे ती देवनागरीचा भाग आहे. तर त्यामुळे या देवनागरी लिपीप्रमाणे जर आपण म्हणायला जाऊया, हडप्पा काळामध्ये चित्रलिपी वापरली जायची. चित्रांच्या आधारे ते आपलं संवाद साधायचे. तर हे एक तुम्ही लक्षात घेऊ शकता. यांची भाषा आपल्याला आयडेंटिफाईड करता येणार नाही. पण यांची चित्रलिपी जी आहे ती तुम्हाला आयडेंटिफाईड करता येईल. तर अशा पद्धतीने ही चित्रलिपी होती. तर या चित्रलिपीची आणखी वैशिष्ट्य आपण बघूया. तर याच्यामध्ये 400 चित्र होते, जे विविध मुद्रांवर विविध ठिकाणी सापडलेले आहेत. म्हणजे 400 चित्रांचा वापर जो आहे, तो लिहिताना केला जात होता आणि ही चित्रवर्ण असलेली लिपी जी आहे, ही हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अ, गोष्ट मानली जाते. तर एकूण 400 चित्र जे आहेत, ते अभ्यासकांनी जमवली आणि या 400 चित्रांचा वापर जो आहे, तो हे लोकं करत होते. तर आता आपण जे करतोय म्हणजे अल्फाबेट जे आहेत, ते आपण व्यंजन म्हणतो आपण त्याला. मुळाक्षर म्हणतो आपण. बाराखडी या त्याच्यातल्याच प्रक्रिया आहेत. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की इंग्लिशमध्ये अल्फाबेट 24 आहे आणि मराठीमध्ये त्याच प्रक्रियेमध्ये ते येतात. तर अशा पद्धतीने इथे चित्र जे आहे, चित्रवर्ण जे आहे ते 400 होते आणि यांचा वापर ते लिहिताना करत होते. आणि यांच्या लेखनाची पद्धत कशी होती बघा. जे एक शिल्प सापडलेले आहेत किंवा मुद्रा सापडलेल्या आहेत, त्यामध्ये यांची लेखन करण्याची पद्धत जी आहे, ती डावीकडून उजवीकडे आहे सगळ्यात पहिले. म्हणजे जसं आपण लिहितो आता सध्या कागदावर जेव्हा आपण लिहितो, तेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जात असतो. ठीक आहे. तर इथे ते डावीकडून उजवीकडे जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा लाईन संपते, तेव्हा ते उजवीकडून डावीकडे येतात. म्हणजे काय? तर तुम्ही सरळ गेले आणि यू टर्न मारला. ठीक आहे. तर या प्रक्रियेत ते आहे. म्हणजे असं जाऊन असं म्हणजे आपण यू जर केला तर तुम्हाला लक्षात येईल. तर उजवीकडून डावीकडे असे जातात. डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे ते लिहत आहेत. आणि पुन्हा मग काय करतात ते दुसऱ्या लाईन नंतर तिसरी लाईन आली, की पुन्हा ते डावीकडून उजवीकडे जातात. तर अशा प्रक्रियेने तुम्हाला ते लिहिताना दिसून येतात. तर असं ते आहे. त्यानंतर यांनी जे चित्रण केलं आहे ते मोस्टली पशुप्राण्यांचं चित्रण आहे. आता हे पशुपालनाच्या चित्राद्वारे त्यांना काय बोलायचं होतं, हे काही लक्षात येत नाही. पण त्यांची चित्रण त्यांनी केलंय.
काही मानवी आकृत्यांचे चित्रण सुद्धा तुम्हाला या लिपीच्या आधारे केलेलं दिसून येतं. तर त्यातून काय लक्षण येतं ते सुद्धा सांगता येत नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ही लिपी जी आहे ती अद्यापही वाचता आलेली नाही. आणि ही वाचता न आल्या कारणानेच खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम आहे, की आपल्याला या संस्कृतीविषयी जास्त बोलता येत नाही. आणि हीच खऱ्या अर्थाने त्याची महत्त्वाची बाब आहे. तर या लिपीचं एकूण जर आपण वैशिष्ट्य बघितलं, तर ते अशा-अशा पद्धतीचं आहे. तुम्हाला 4 मार्काला हे प्रश्न विचारला जाऊ शकतो, हडप्पा लिपीविषयी माहिती द्या. तर हे तुम्हाला हे सगळं त्यामध्ये लिहायचं आहे. प्रत्येक मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 4-5 ओळी जसं मी विश्लेषण केलं तसं ते विश्लेषण करायचं. तर अशा पद्धतीने हडप्पा लिपीची वैशिष्ट्ये जी आहे, ती आपण बघितलेली आहे. आता यातला आणखी एक मुद्दा जो आहे तो मला घ्यायचा आहे. तो मी कंटिन्यू करतो इथे 5 मिनिटांमध्ये. तर यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा, की ही जी एक महत्त्वाची विकसित संस्कृती होती, त्यांचा विनाश कसा काय झाला हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे इतकं मोठं त्यांनी शहरं बांधली, इतके मोठे घरं बांधली, शेती केली, व्यवसाय केला आणि मग हे मोठे शहरं बांधणारे लोकं गेले कुठे? हा खूप मोठा प्रश्न जो आहे तो सध्या इतिहासकारांना, अभ्यासकांना भेडसावतोय, की हे मग लोकं गेले कुठं? हे सापडलेच नाहीये. यांचं कुठेही लक्षण सापडलेले नाही आहे. कुठे गेले? त्यांचं काय झालं? हे काहीच सापडलेलं नाही. तर त्याची काही अनुमानित कारणं दिली आली आहेत. म्हणजे या संस्कृतीचा जो विनाश झाला, ही लोकं जी गेली त्याची काही अनुमानित कारणे आहे. म्हणजे अनुमानित म्हणजे काय? तर हे कदाचित झालं असावं असं. तर यातली कारणं तुम्हाला विचारली जाईल, की हडप्पा संस्कृतीच्या विनाशाची कारणे सांगा. पेपरमध्ये विचारलं जाईल. तर त्याची कारणं जी आहेत ती कोणती आहेत? तर सगळ्यात पहिलं आहे भूकंप. कदाचित एक मोठा भूकंप झालेला असावा, की ज्यामुळे ही सगळी शहरं जी आहेत ती एकदम गडप झाली. आता सगळ्या क्षेत्रामध्ये भूकंप आला असेल अशातला भाग नाही. पण कदाचित असं झालं असावं, की ज्यामुळे हे शहर गायब झाले. त्यानंतर इथे दुष्काळ पडला असावा काही काळानंतर. नद्यांच्या क्षेत्रांमध्ये हे आहेत. तिथे पाऊस पाणी नसेल झालं, शेती नसेल झाली म्हणून झालं असेल. समुद्राचा कदाचित हे पूर इथे आलेला असावा, की ज्यामुळे शहरं पूर्ण नष्ट झाली. म्हणजे हे समुद्राच्या जवळ तुम्हाला हे शहरं दिसतात. नद्यांच्या जवळ दिसतात. तर कदाचित पूर तिथे आलेला असावा आणि शहरं नष्ट झालेली असावी. पूर आल्यानंतर मोठमोठाली शहरं नष्ट होतात आणि स्थलांतर होतं. त्यानंतर इथल्या जवळच्या नद्यांचे मार्ग परिवर्तन झाले असावे. या सगळ्या शहरी संस्कृती ज्या आहेत हडप्पा काळातल्या, त्या नद्यांच्या आधारावर विसंबून आहेत. म्हणजे नद्यांच्या किनारी त्या आहेत. त्यामुळे नद्यांनी कदाचित मार्ग परिवर्तन केले असावे. मार्गामध्ये ऋतूनुसार बरोबर परिवर्तन झालं असावं, नॅचरली परिवर्तन झालं असावं. तर या लोकांनी मग आपापल्या जे आहेत ते शिफ्ट केलेले असावे. तुम्ही बघा ना, नदी आपलं पात्र हळू-हळू काही-काही वर्षानंतर बदलत असते. तर तुमच्या गावाजवळ जर नदी असेल, तर ती तुम्हाला 50-60 वर्षानंतर थोडीशी शिफ्ट झालेली दिसून येते. तर त्याच पद्धतीने ते आहे. तर असं ते. त्यानंतर काही वातावरणीय बदल झाले असेल, क्लायमेट चेंज जो आहे तो झाला असावा आणि म्हणूनच हे सगळं झालं. काही जण मग म्हणतात, की आर्यांची जी आक्रमणं काळानंतर सुरू झाली, कालांतराने जे सुरू झाले बाहेरच्या लोकांची, त्यामध्ये आर्य जास्त होते. तर यांच्यामुळे कदाचित ही संस्कृती नष्ट झाली असावी. कारण की आर्य हे वेगळ्या कल्चरचे होते आणि हडप्पा कल्चर जे हे वेगळं होतं. तर यांच्यामध्ये युद्ध झाले असावे, संघर्ष झाले असावे, ज्याच्यामध्ये आर्य जिंकलीत आणि त्यांची आक्रमणं आहेत. कारण की एका शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठे शव सापडले, ज्यांच्यावर तलवारीचे व्रण आहेत, जखमा आहेत त्या हाडांवर. तर ते त्याच्यावरून कदाचित युद्ध झालं असावं. यांच्या नगरीय प्रशासनामध्ये अराजकता आली असावी. म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ते ॲडमिनिस्ट्रेशन नंतर नष्ट झालं असावं आणि म्हणून इथले लोकं स्थलांतरित झाले असावे. व्यापारात कालांतराने घट झाली असावी. ज्या व्यापारावर ते श्रीमंत झाले, जे व्यापाराच्या आधारे ते जगले, त्याच्यामुळे कदाचित हे झालं असावं, असं सुद्धा म्हणतात. आणि या सगळ्या कारणामुळे कदाचित या लोकांचे स्थलांतर झाले असावे. मग स्थलांतर जर झालं, तर मग शहरच संपली. म्हणून अशा पद्धतीने हे विनाशाची कारणे अनुमानित अंदाजाने टाकली जातात. तर हे सगळं जे आहे, हे तुम्हाला या संस्कृतीविषयी जर माहिती हवी असेल, तर या संदर्भ ग्रंथामध्ये आहे. रामशरण शर्माचं प्रारंभिक भारतचा परिचय, पूर्वकालीन भारत रोमिला थापर, सिंधू सभ्यता इरफान हबीबांचं पुस्तक आहे. प्राचीन एवं मध्यपूर्वीन काल इतिहास सुपिंदर सिंगचं पुस्तक आहे. प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता हे डी कोसांबी यांचं पुस्तक आहे. प्राचीन भारत का इतिहास हे डी महाजनांचं पुस्तक आहे. तर अशा या संपूर्ण पुस्तकांवरून तुम्हाला हे सगळं वाचता येतात. हे हिंदीचे पुस्तक आहे. मराठीमध्ये सुद्धा काही चांगले पुस्तक आहेत. ते सुद्धा तुम्हाला मी सजेस्ट करेल. तर जेव्हा आपली एकूण गायधनीचं पुस्तक जे आहे सांस्कृतिक
भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा इथे तुम्ही वाचू शकता. अगदी चांगलं पुस्तक आहे ते. भारताचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास असं ते पुस्तक आहे. रणा गायधनी यांचं आहे. तर हे संपूर्ण हडप्पा संस्कृतीचं एक टॉपिक जे आहे ते आजच्या मी या लेक्चरला घेतलं. आपला हा टॉपिक आता कंप्लीट झालेला आहे. आपण पुन्हा भेटूया आपल्या निश्चित दिवशी, निश्चित वेळेला आणि एक नवं टॉपिक जे आहे ते आपण सुरू करूया. तर हे लेक्चर रेकॉर्डेड झालेलं आहे आणि मी ते तुम्हाला ग्रुपवर टाकेल. तेव्हा हे पुन्हा एकदा तुम्ही बघावं आणि या हडप्पा संस्कृतीविषयी आपली माहिती जी आहे ती डिटेलिंग पुन्हा एकदा करून घ्यावी. तर तुम्ही सगळेजण आज आले त्याविषयी मी तुमचा आभारी आहे. आपण पुन्हा भेटूया. इथे मी थांबतो. थँक यू व्हेरी मच.